नैसर्गिक संसाधने, अन्न, वस्त्र, निवारा, बरोबर आहे. तर आज आपण नैसर्गिक संसाधने हा पाठ अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया कोणकोणती नैसर्गिक संसाधने आहेत. आपले जीवन जगण्यासाठी व ते आपण सुलभ करण्यासाठी अनेक ऊर्जा पदार्थांचा प्रकारांचा उपयोग करत असतो. नैसर्गिक संसाधन म्हणतात. नैसर्गिक संसाधन म्हणजे काय काय येतं? खनिजे, ऊर्जा, जल, पाणी, जमीन, जल. पहिलं आहे जल. तर पिण्यासाठी आपल्याला सर्वात म्हणजे मानवाला जगण्यासाठी जल हे सर्वात महत्त्वाचं आहे. पहिलं महत्त्वाचं जल. जलपासून अनेक मोठमोठे आता प्रकल्प तयार झालेले जल ऊर्जापासून वगैरे, बरोबर आहे. तसंच झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो, कार्बन डायऑक्साईड वगैरे, किंवा आता सर्व हे आपले नोटबुक आहे, बुक आहे, ते तयार होतात झाडांपासून. झाडांचे खूप सारे फायदे, जेवढे झाड लावणार तेवढे आपल्याला फायदे. तेवढे निसर्गरम्य वातावरण, सर्वांनाच फिरायला आवडतं. त्याच्यामुळे वने हे सगळ्यात मोठे संपत्ती आहे. नैसर्गिक संसाधनांचा सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे मृदा. वेगवेगळ्या विभागात वेगवेगळी मृदा असते. आपल्या महाराष्ट्रात वेगळी, कोकणपट्टीवरती गाळाची मृदा वगैरे, असे सर्व असेल तिथले वेगवेगळी मृदा आपल्याला पाहायला भेटते. तसे आपण आता नैसर्गिक संसाधनांचे काही संकल्पना बघूया. संसाधने म्हणजे काय तर प्रदेशाचा विकास मूलतः तेथे असलेल्या संसाधनांच्या उपलब्धतेवर तसेच त्यांचे योग्य उपयोजनावर अवलंबून असतो. मात्र संसाधने म्हणून आपण खनिजे, भूपदार्थ या स्वरूपात तयार त्यापासून अस्तित्वातच होतील. ते तुम्ही सगळ्यांच्या वहीमध्ये लिहून घ्या. पहिलं आहे भूमी संसाधन. पहिलं आहे भूमी संसाधन. दुसरं आहे जल संसाधन. तिसरं आहे मृदा संसाधन. सगळ्यांनी वेळेमध्ये लिहून घ्या. तसेच चौथं आहे खनिज संसाधन. चला तर आपण आता बघूया भूमी संसाधन म्हणजे काय. भूमी म्हणजे आपली जमीन होय. तर महाराष्ट्रातील भूमी क्षेत्रफळ सुमारे 3,07,580 किलोमीटर आहे. तर त्याच्यापैकी आपल्या 71% तर पाणीच आहे आणि मग उरलेले आपल्याला 29% जमिनीचा हा भाग आहे भूमीचा. तर त्याच्यामध्ये भूमी संसाधनामध्ये शेती करता किंवा मर्यादित कोकण
कोकण पश्चिम विभाग यामध्ये म्हणजे शेतीसाठी खूपच कमी भाग आहे. तर दुसरं आहे आपलं संसाधन जलसंसाधन. जलमध्ये 71% आपल्याला पाणी असं त्याच्यामध्ये समुद्र, नाल्या, विहिरी, नाले वगैरे, नद्या, तलाव, नद्या असा बऱ्यापैकी भाग आहे. आणि जलसंसाधन अनेक प्रकल्प तयार झालेले, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक ऊर्जा वगैरे तयार केलेले आहेत. आता बघूया मृदा संसाधन. तर प्रत्येक विभागात वेगवेगळी मृदा असते हे आपल्याला माहितीच आहे. घर कशापासून बनते? कशापासून बनते? कशावरती बनते? जमिनीवरती, मृदेवरती, बरोबर आहे. आणि चौथा आहे खनिज संसाधन. खनिजांमध्ये कोणकोणते प्रकार येतात? कोळसा वगैरे, इंधनाचं रेल्वे इंधनावरती चालते. आता आपले मेट्रो सुरू झालेले ते, बरोबर आहे. खनिजाचा पण खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. इकडच्या अमरावती, चंद्रपूर या भागात खनिजाचा हा पट्टा जास्त प्रसिद्ध आहे. मग अशा प्रकारे आपण आता काही संसाधने बघितली. उर्वरित भाग आपण पुढे तसं बघणार. त्यानंतर मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुम्ही उत्तर द्या. नैसर्गिक संसाधने कोणती? ऊर्जा. बरोबर. निसर्गातून मिळणारे नैसर्गिक संसाधने कोणती? वने. नैसर्गिक संसाधनांचे प्रकार सांगा. मृदा संसाधने, जल संसाधने, खनिज संसाधने. तर तुम्हाला काही स्वाध्याय देते. ऊर्जा संसाधनेविषयी माहिती देणार आहे. उद्या येताना सगळ्यांनी चेक करणार आहे. धन्यवाद.